श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकानो, तुमचं आयुष्य म्हणजे केवळ नेतृत्व आणि शौर्य नाही, तर न समजलेल्या गूढ शक्तीची एक सातत्याने चालणारी लढाई आहे. या पृथ्वीवर तुमचा प्रवास एखाद्या अग्निदिव्यासारखा राहिला आहे. तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात, वेळोवेळी उभे राहिलात. मग तुम्ही ते तुमचे मित्र असो, जवळचे नातेवाईक असो किंवा अगदीच रक्तातले जवळचे व्यक्ती असो, तुम्ही त्यांच्यासाठी काही पण करायला तयार असतात. पण जेव्हा तुमच्यावर संकट येतं, तेव्हा तुमच्या जवळच्या लोकांनीच तुम्हाला एकटं पाडलंय. गेली काही वर्ष तुम्ही फक्त मानसिक तणावात जगत आहात, जिथे तुम्हाला वारंवार विचार करावा लागतोय की विश्वास कुणावर ठेवायचा आणि स्वतःचे रक्षण कसं करायचं. त्यासोबतच गेल्या काही महिन्यापासून तुम्ही आर्थिक अडचणीत आहात. खर्चाचा डोंगर चांगलाच मोठा उभा राहिलाय. त्यामुळे रात्री झोप येत नाही. जवळच्या नात्यातील कटुता वाढत चालली आहे. घराच्या सुखासाठी तुम्ही रक्ताचं पाणी करत आहे. तुम्हाला ते सुख किंचितच बघायला मिळतंय. मानसिक तणाव, शारीरिक दुखणं वाढत चाललंय. परंतु आता मेष राशीच्या जातकानो, तयार राहा. या काळ्या अध्यायाचा शेवट होत आहे. पण हा शेवट सोपा नाही, कारण येणारा काळ केवळ संधी नाही, तर मोठे आव्हान सुद्धा घेऊन येतोय. पण हे आव्हान तुम्हाला आयुष्यातील सर्वात सुंदर असं सुख सुद्धा देईल. या क्षणापासून तुमच्या आयुष्याचा मालक आणि तुमच्या ताकदीचा स्रोत असलेला मंगळ ग्रह एका अतिशय रहस्यमय, भीतीदायक स्थानातून प्रवास करत आहे. हा ग्रह तुम्हाला अष्टम भावातून 8व्या स्थानातून हाक देतोय. हे स्थान अचानक घडणाऱ्या घटना, मृत्यूचे रहस्य, गुप्तधन, मोठ्या रूपांतराचे आहे. मित्रांनो, पुढील काही महिने तुमच्यासाठी अभूतपूर्व यश घेऊन येणारे असतील. तुमच्या आयुष्यात आता आनंदाच्या बातम्याच नाचायला लागतील. तुमच्याकडे पैशाचा ओघ सुरू होईल. नवरा बायकोतील भांडणे मिटतील, यात शंकाच नाही. पण हे यश मिळवण्यासाठी मित्रांनो, तुमच्या सर्वात मोठ्या भीतीचा तुम्हाला सामना सुद्धा करावा लागेल. जुन्या जखमा भरून निघू शकतात, पण त्यासोबतच तुमच्या समोर अचानक आर्थिक लाभ आणि जीवन बदलून टाकणारे निर्णय उभे राहतील. तुम्ही या शक्तिशाली तरी धोकादायक प्रवासासाठी तयार आहात का? आणि तयार राहायलाच पाहिजे, कारण तुम्हाला कोणत्या संधी आणि कोणते धोके येणार आहेत, या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल विस्तृत चर्चा केली आहे. त्यामुळे आधी सतर्क राहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री बजरंगबली हनुमान, महाबली हनुमान कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा. तर मेष राशीच्या जातकानो, मंगळ आता तुमच्या अष्टम भावात 8व्या घरात स्थिर झाला. याचा अर्थ असा की आता तुमची लढाई दिसणाऱ्या शत्रूशी नाही, तर आर्थिक आणि भावनिक पातळीवर अदृश्य शक्तीची आहे. नोव्हेंबर महिना तुम्हाला एक अशी तिजोरीची किल्ली देईल, जी गुप्त धनाचे द्वार उघडेल. तुम्हाला अचानकपणे वारसा हक्काने मालमत्ता मिळू शकते. विम्याचे पैसे, मोठे पैसे तुम्हाला परत मिळू शकतील, किंवा तुमच्या अडकलेला पैसा अनपेक्षितरित्या परत होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जीवनात ही आकस्मिक आर्थिक स्थिरता येईल, पण ही स्थिरता एका मोठ्या बदलाची किंमत मागत आहे. मित्रांनो, या काळात तुम्हाला आंतरिक संघर्षातून जावे लागेल. मंगळ तुमच्या मनात बदलाची तीव्र भावना निर्माण करतोय. तुमच्यावर अन्याय करणाऱ्याला तुम्ही तोंडघशी पाडालच, आणि तुमच्यात विचित्र शक्ती आणि अखंड अशी ऊर्जा जाणवेल. पण या ऊर्जाचा नियंत्रण करणे खूप आवश्यक आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही आळस केला किंवा या शक्तीचा अहंकारात उपयोग केला, तर अष्टम मंगळ अचानक आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव निर्माण करू शकतो. हा काळ तुम्हाला विनाशाच्या भीतीतून बाहेर काढून पुनर्जन्म देईल. त्यासाठी तुम्ही हे यश आणि आत्मिक बल मिळवण्यासाठी हे तुमच्यासाठी एक गुपित आव्हान आहे. त्यासोबतच मित्रांनो, अष्टम भावात बसलेला मंगळ आता शांत नाहीये. तो आपल्या शक्तीच्या दूरदृष्टीने तुमच्या आयुष्यातील 3 अत्यंत संवेदनशील स्थानावर थेट प्रभाव टाकतोय. ती तिहेरी दृष्टी तुमच्यावर मोठी आर्थिक ताकद व त्याचवेळी नियमबाह्य बोलण्याची आग घेऊन येते. जसं की मंगळ ग्रहाची दृष्टी तुमच्या उत्पन्नाच्या स्थानावर, धन संचयावर, कुटुंब बचत स्थानावर पडत आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचे अडकलेले मोठे पैसे त्वरित मिळण्याची प्रक्रिया होईल. तुमच्या आर्थिक अडचणी अचानक दूर होतील, पण या पैशाच्या वापरावरून कुटुंबात तीव्र मतभेद सुद्धा होण्याची भीती आहे. मंगळ तुमच्या 2ऱ्या स्थानावर सुद्धा पडतोय, जे वाणीचं घर आहे. मित्रांनो, तुमच्या बोलण्यात निर्भयपणा येईल, जो आतापर्यंत दबला गेला होता. तुम्ही इतके स्पष्ट आणि कठोर बोलाल की समोरचा हतबल होईल.
हा वाणीचा स्फोट तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे, पण तुमच्या नात्यामध्ये मोठी कटुता निर्माण होऊ शकते. तिसऱ्या स्थानावरील दृष्टी तुमच्यात असामान्य धाडस भरेल. तुम्ही ज्या कामांना घाबरत होतात एवढ्या दिवस किंवा जे कामं तुम्ही पुढे ढकलत होतात ते आता त्वरित पूर्ण कराल. तुमच्या लहान भावंडाशी किंवा सहकार्याशी असलेले संबंध या काळात परीक्षात घेणारे असतील. शत्रूंना नामोहरम करण्याची तुमची इच्छाशक्ती या काळात शिखरावर असेल आणि ही दृष्टी तुमच्यासाठी नवीन आर्थिक ताकद, अखंड पराक्रम घेऊन येते. पण या शक्तीचा वापर नियंत्रण न केल्यास त्याचे तीव्र परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे मित्रांनो, या अष्टम भावातील गूढ शक्तीचा प्रवास पूर्ण झाल्यावर मंगळ लगेच तुमच्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाकांक्षी टप्प्यावर प्रवेश करतोय. लक्षात घ्या. हा काळ हा काळ तुमच्या अस्तित्वाला नवी दिशा देणारा असेल, जिथे यश आणि धोका याची सीमा पुसट असेल. मेष राशीच्या जातकानो, तुमच्या आयुष्यातील सुवर्ण असा टप्पा पहिला सुरू होतोय, तो म्हणजे नोव्हेंबर 7 ते जानेवारी 17 पर्यंत. मंगळ तुमच्या नवम भावात प्रवेश करत आहे आणि हा काळ अचानक तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडतोय. जी कामे वर्षानुवर्षे अडकलेली होती ती आता झटापट पूर्ण व्हायला लागतील. त्यासोबतच एका बाजूला हा योग तुम्हाला उच्च शिक्षणात मोठे यश देईल, तर दूरचे लाभदायक प्रवास आणि आध्यात्मिक उन्नती येईल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्या तत्वाशी नियमाशी तडजोड केली तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. या काळात तुमच्या गुरुजनाचा, पित्यासमान व्यक्तीचा आधार मिळेलच, पण त्यांची निराशा न करण्याचा धोका कायम आहे मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो, मंगळ हा तुमच्या कर्मक्षेत्रात जो दशम भाव आहे त्या भावामध्ये उत्कृष्ट असा प्रवेश करतोय आणि रुचक महापुरुष राजयोग तयार करतोय. हा तुमच्या कारकिर्दीतील शिखरावर पोहोचण्याचा काळ आहे. पदोन्नती, प्रचंड पगारवाढ किंवा सरकारी क्षेत्राकडून मोठे यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो या काळात. त्यासोबतच अहंकार तुमच्यावर घातक परिणाम करू शकतो. शिखरावर पोहोचल्यानंतर कोणाचीही न ऐकण्याची तुमची प्रवृत्ती तुम्हाला मोठी चूक करायला लावेल. हा योग तुम्हाला शक्ती, सत्ता देईल, पण या सत्तेचा वापर निष्काळजीपणाने केल्यास तुमच्यावर मोठे आरोप किंवा अचानक पदावरून खाली येण्याची भीती कायम आहे. हा काळ तुम्हाला सत्ता देईलच, पण त्याच वेळी तुमची कसोटी पाहणारा असेल. मेष राशीच्या जातकानो, मंगळ ग्रहाचा हा महारूपांतराचा प्रवास तुम्हाला अखंड ऊर्जा, अपार यश देणारा असला तरी अतिशक्तीवर नियंत्रण ठेवणे हेच तुमच्या सर्वात मोठे आव्हान असणार आहे. तुमच्यासाठी येणारे महिने तुमच्या व्यक्तिमत्वाची, मानसिकतेची कठोर परीक्षा घेणारे आहेत. मंगळ तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातोय, पण त्याचवेळी तुमच्यात जो तीव्र इगो आहे तो निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला वाटेल की तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय योग्यच आहेत, इतरांच्या सल्ल्याची गरज नाही. ही चूक करू नका मित्रांनो. हाच अति आत्मविश्वास तुम्हाला मोठे नुकसान करू शकतो किंवा कौटुंबिक संबंधामध्ये कायमस्वरूपी कटुता आणू शकतो. तुम्हाला आता नम्रता आणि सहनशीलता धारण करायची आहे, नाहीतर तुमची शक्ती तुमच्या विनाशाचे कारण बनेल. त्यासोबतच अष्टम मंगळ व त्याची उष्णता तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. डोकेदुखी, रक्तदाब, शस्त्रक्रिया, सर्जरी संबंधी अ, भीती कायमच राहील आणि आपल्या उत्साही स्वभावाला नियंत्रण न केल्यास शारीरिक परिणाम त्वरित दिसू लागतील. आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या आणि विषारी नात्याबद्दल कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागतील. मंगळ तुम्हाला निर्भरता देतोय मित्रांनो, ज्यामुळे तुम्ही विनाशाच्या भीतीशिवाय नाती तोडू शकाल आणि हा अंतिम निर्णय तुम्हाला मोठी शांती देणार आहे. पण तात्पुरता भावनात्मक आघात सुद्धा सहन करावा लागेल. हा काळ शक्तीचा उत्सव आणि अहंकाराचा त्याग याचा आहे. या शक्तीचा सदुपयोग केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल, अन्यथा या शक्तीमुळे नुकसानाची शक्यता सुद्धा आहे. मेष राशीच्या जातकानो, तुम्ही आता एका अशा ऐतिहासिक आणि रूपांतरित अशा टप्प्यावर पोहोचला आहात, जिथे तुमच्या दुःखाचा अंतिम अध्याय संपत आहे. पण या प्रचंड मंगल शक्तीला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला देवत्व आणि कर्माची मदत घ्यावी लागेल. या शक्तीचे शुद्धीकरण आणि नियंत्रण करण्यासाठी हे अंतिम उपाय तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, जसे की हनुमानाची ढाळ. मंगळ ग्रहाच्या या तीव्र ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हनुमानजीशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. त्याच्या कृपेने तुमच्यातील उग्रता शांत होईल, पराक्रम योग्य दिशेने जाईल. जर तुम्ही आळस केला, हनुमानची आराधना सोडली, तर तुमच्यातील अहंकार तुम्हाला मोठ्या संकटात टाकेल. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो, तुमच्या राशीस्वामीला शांत ठेवून त्याचे शुभ परिणाम मिळवण्यासाठी ओम अंगकाराय नमः या मंत्राचा नियमितपणे जप करावा. जेव्हा तुम्ही देवपूजा करत असाल तेव्हा मंत्राच्या जपात खंड पडला, तुमच्या निर्णयामध्ये गोंधळ निर्माण होऊन अचानक नुकसान होण्याची भीती आहे.
त्यासोबतच या काळात येणाऱ्या अचानक आर्थिक लाभाला जो अष्टमंगळामुळे येतोय तो स्थायित्व देण्यासाठी तुम्हाला गरिबांना गूळ व गहू दान करणे अनिवार्य आहे. हे दान तुमच्या कर्माला शुद्ध ठेवतील, तुमच्या संपत्तीवरील नकारात्मकता प्रभाव कमी करतील. त्यामुळे तुमच्या जीवनातील संघर्षाची रात्र आता संपत चालली आहे मित्रांनो. तुम्हाला प्रचंड यश मिळेलच, पण हे यश एका शक्तिशाली तरी नियंत्रित मेष राशी जातकालाच मिळेल. आता तुमच्यासमोर नवीन मार्ग उघडला आहे. तुम्ही तुमच्या नियतीचे लेखक आहात. मेष राशीच्या योद्ध्यानो, तुमच्या जीवनातील संघर्षाचा सर्वात मोठा टप्पा आता मागे सरकत आहे. मंगळ ग्रहाने तुम्हाला अष्टम भावातून मिळणाऱ्या रूपांतराची आग आणि अकल्पनीय आर्थिक ताकद प्रदान केली आहे. तुम्ही या काळात अनेक परीक्षांमधून ताणून सलाखून बाहेर पडालच. म्हणूनच आता येणारा काळ तुमच्या सामर्थ्याचा आणि कर्तृत्वाचा असणार आहे. नोव्हेंबर ते मार्च मित्रांनो, मार्च 2026 पर्यंतचा हा प्रवास केवळ पदोन्नती आणि धनलाभ नाही, तर तुमच्या अस्तित्वाला पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडत आहेत आणि तुमची कारकिर्दीचे शिखर तुमची वाट पाहत आहेत. फक्त तुमच्यातील तीव्र ऊर्जा, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण आता तुम्हाला विजयाच्या शिखरावर घेऊन जातील. जुने दुःख विसरा मित्रांनो, कारण आता तुमच्या जीवनातील नवीन यश, नवीन ओळख, स्थिरता येणार आहे. आणि आपल्या आत्मविश्वासावर आणि हनुमानजीच्या कृपेवर विश्वास ठेवा. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये त्यासाठी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय महाबली हनुमान कृपा ठेवा असं लिहा. आणि या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि तयारीला लागा मित्रांनो, तुम्ही यशस्वी होणारच आहात.